विषय तुम्ही सध्या बंद करा. कोणते? तूर खरेदी, ऊस खरेदी, बाजरी खरेदी, जे झालं ते सांगा. माहिती आहे का तुम्हाला भाषण काय करायचं? ज्या मालाचे हमी भाव केंद्र सरकारनं ठरवलेले आहेत, तो माल जर का बाजारामध्ये हमी भावापेक्षा कमी भावांना खरेदी केल्या जात असेल तर सरकार बाजारात उतरतं आणि बाजारामध्ये स्थिरता राहावी म्हणून 25% माल खरेदी करतं. 25%. आतापर्यंतच्या इतिहासात मागच्या सरकारने असंच केलं, पण आपल्या सरकारने साऱ्याच्या साऱ्या तुरी घ्यायला सुरुवात केली, हे लक्षात घ्या. आणि पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर 400 रुपयापेक्षा जास्त अनुदान तुरीला दिलंय, म्हणून वाढलंय. मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये. या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणल्या जात असेल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणल्या जातं. म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली. त्याला रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे, बिलकुल काढून टाका डोक्यातून. हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जीडीपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा, ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. तू जास्त पेपर वाचतो का? वाचू नको. बोलण्याचा अर्थ असा आहे की तुरी बद्दल गैरसमज नको. 1 लाख टन आणि या 31 तारखेपर्यंत तूर खरेदी होणार आहे. याच्यापेक्षा जास्त भाव कधीच मिळाला नाही. आणि आता प्रश्न विचारू नको, बंद नको ते काढता. म्हणजे लग्नाला चालला तुम्ही मला सांगू राहिला मोतीवाला कोणी? इथं आनंदाचं वातावरण चाललंय आणि याला धाडू नका 20 तारीख म्हणून.